नमस्कार मित्रांनो, छोट्या गोष्टी मोठे बोध या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणणार आहोत भारताच्या इतिहासातील एका अतिशय महत्त्वाच्या दिवसाबद्दल। जानेवारी 26 प्रजासत्ताक दिन। आपण हा दिवस दरवर्षी साजरा करतो, झेंडा फडकवतो, देशभक्तीची गाणी ऐकतो, परेड पाहतो, पण खरंच सांगायचं तर या दिवसामागचा अर्थ, त्यामागचा इतिहास आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेलं नातं आपल्यापैकी अनेकांना पूर्णपणे माहीत नसतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 26 जानेवारीबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत। भारत जवळजवळ 200 वर्षे ब्रिटिश राजवटीखाली होता। या काळात भारतीय लोकांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, स्वतःचे कायदे नव्हते आणि देश परकीय सत्तेच्या आदेशानुसार चालत होता। खूप मोठ्या संघर्षानंतर अनेक देशभक्तांच्या बलिदानामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। पण मित्रांनो, इथेच सगळं संपलं नाही। स्वातंत्र्य मिळालं, पण देश चालवण्यासाठी स्वतःची व्यवस्था अजून तयार नव्हती। स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात भारत अजूनही काही जुन्या इंग्रज कायद्यांवर चालत होता। देश कसा चालवायचा, नागरिकांचे अधिकार काय असतील, सरकारची मर्यादा किती असेल, न्याय कसा दिला जाईल, हे सगळं स्पष्ट नव्हतं। म्हणूनच भारताला गरज होती एका मजबूत, न्यायी आणि सर्वसमावेशक संविधानाची। संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे देश चालवण्याचं नियमपुस्तक। या एका पुस्तकात संपूर्ण देश कसा चालेल, कोणाला काय अधिकार असतील, कोणाची जबाबदारी काय असेल, हे सगळं स्पष्टपणे लिहिलेलं असतं। संविधानाशिवाय देशात गोंधळ निर्माण होऊ शकतो, अन्याय वाढू शकतो आणि लोकांचे अधिकार धोक्यात येऊ शकतात। म्हणूनच स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करणं खूप गरजेचं होतं। भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली। या सभेमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून वेगवेगळ्या विचारांचे विद्वान लोक सहभागी झाले। या सर्व कामाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत, कायदेतज्ञ आणि समाजसुधारक होते। त्यांनी संविधान तयार करताना फक्त कागदावरचे कायदे नाही, तर सामान्य माणसाचं आयुष्य डोळ्यासमोर ठेवलं। भारतीय संविधान तयार होण्यासाठी जवळजवळ 3 वर्षांचा कालावधी लागला। या काळात जगातील अनेक देशांच्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला। प्रत्येक मुद्द्यावर सखोल चर्चा झाली, वादविवाद झाले आणि मग निर्णय घेण्यात आले। यामागचा एकच उद्देश होता, भारतासाठी सर्वात चांगलं संविधान तयार करणं। आणि अखेर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अधिकृतपणे लागू झालं। याच दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला। म्हणजेच भारतामध्ये राजा नाही, परकीय सत्ता नाही, तर जनतेचं राज्य आहे। प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख जनतेद्वारे निवडला जातो। भारतामध्ये राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख असतो, पण खरी सत्ता जनतेकडे असते। जनता मतदान करून आपले प्रतिनिधी निवडते आणि हे प्रतिनिधी देश चालवतात। याचाच अर्थ भारत हा लोकांचा, लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेला देश आहे। भारतीय संविधान आपल्याला काही मूलभूत मूल्य शिकवतं। संविधान सांगतं की सगळे नागरिक समान आहेत, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही। संविधान आपल्याला देते स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता। हे 4 स्तंभ भारताला मजबूत बनवतात। 26 जानेवारीला दरवर्षी दिल्लीमध्ये भव्य परेड होते। या परेडमधून भारताची लष्करी ताकद, शिस्त आणि तयारी दाखवली जाते। तसेच वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती, परंपरा आणि विविधता जगासमोर मांडली जाते। ही परेड भारताच्या एकतेचं आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे। पण मित्रांनो, जानेवारी 26 म्हणजे फक्त परेड, फक्त झेंडा आणि फक्त सुट्टी नाही, तर हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त नागरिक नाही, तर या देशाचे जबाबदार घटक आहोत। नागरिक म्हणून आपल्याकडे अधिकार आहेत, पण त्याचबरोबर कर्तव्यही आहेत। नियम पाळणं, इतरांचा आदर करणं, देशाच्या मालमत्तेचं संरक्षण करणं, हे सगळं आपली जबाबदारी आहे। जर आपण आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केलं, तर संविधानाचा खरा अर्थ उरत नाही। खरी देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं नाही, फक्त झेंडा हातात घेणं नाही। खरी देशभक्ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करणं, नियम पाळणं आणि समाजासाठी चांगलं वागणं। जानेवारी 26 आपल्याला शिकवतो की आपण सगळे समान आहोत आणि देशाचं भविष्य आपल्या हातात आहे। जर प्रत्येक नागरिक जबाबदारीने वागला, तर भारत नक्कीच पुढे जाईल।
चला तर मग या प्रजासत्ताक दिनी आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. संविधानाचा सन्मान करूया, आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडूया आणि भारताला एक मजबूत, न्यायी आणि समृद्ध देश बनवण्यासाठी आपला वाटा उचलूया. संविधान फक्त पुस्तक नाही, तर आपल्या स्वातंत्र्याची आणि जबाबदारीची ओळख आहे. मित्रांनो, जानेवारी 26 हा फक्त एक दिवस नाही, तर तो भारताच्या आत्म्याचा उत्सव आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.